हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळची सुरुवात झाली आहे आणि ती म्हणजे रिव्हनिशांच्या टिफिन आणि वॉटर बॉटल धुण्यापासून. मी ते रोजच धुते. त्याचं कारण असं की मुलांचं हायजीन मेंटेन राहावं आणि ते आजारी पडू नये म्हणून ही कामं मी रोज सकाळी पहिल्यांदा करत असते आणि नंतरच त्यांचे टिफिन पॅक करत असते. रोज आपण स्वयंपाक हे तर करतच असतो. तसंच टिफिन वगैरे मी रोज का घासते याचं कारण मी तुम्हाला नक्की एकदा सांगेल. तुम्हालाही जाणून घ्यायची आतुरता असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचार. हा प्रोजेक्ट मला रिव्ह्यू स्कूलवरून घरी येण्याच्या आधी बनवायचा होता, कारण की तो आल्यानंतर काहीच बनवू देत नाही. त्याची भलतीच लोडबोड सुरू असते. मम्मा हे दे, मम्मा ते दे, कलरिंग दे, त्यालाच कट करायचंय, भरपूर अशा काही गोष्टी असतात. म्हणून म्हटलं फटाफट तो येण्याच्या आधी जितकं होईल तितकं कव्हर करावं. पण प्रॉब्लेम असा झाला, माझ्याकडे थर्माकॉल नव्हतं, तर ते आणण्यासाठी मी शॉपमध्ये गेली. पेन पण हवा होता मला, पण मला थर्माकॉल मिळालंच नाही. म्हटलं चला बॉक्सवर काम बघून घेऊया. पण बॉक्सही मला मिळाला नाही हवा त्या साईजचा. माझ्या फ्रेंडने मला एक बॉक्स दिला, तर त्याचा मी कसा जुगाड लावून तो बनवलाय तुम्ही पाहू शकता आता पुढे. त्यानंतर पहिल्यांदा रिव्ह्यूला स्कूलमधून घेऊन आले. स्कूलमधून घेऊन आल्यानंतर त्याला मिळालेला स्टार ऑफ द वीकचा बॅच तोडला होता. तर पहिल्यांदा हट्ट करून रुसून त्याने मला माझ्याकडून बनवून घेतला. तो ग्लिटर पेपरचा असल्यामुळे तर त्याने तो असा ओढला, तर तो फटकन निघून गेला. त्याची तरी काय चूक आता, मुलंच ती छोटी असतात त्याच्यामुळे ते असं काही करतच राहतात. मग मी पहिल्यांदा त्याचा बॅच बनवून दिला आणि नंतर मी घेतला माझा प्रोजेक्टचा काम हाती. प्रोजेक्ट बनवताना मला भरपूर अडचणी आल्या. जे थर्माकॉल शीट हवं होतं ते मला नव्हतं आणि बॉक्स जो मिळाला तो मला व्यवस्थित म्हणजे छोट्या साईजचा मिळालेला. तर आता काय करायचं, तो बॉक्स मी ओपन करून घेतला आणि त्याला भरपूर सेलो टेप लावून एकदम टाईट केला. तरीही तो लूज होता, मध्ये फोल्ड होत होता. आता त्याला सपोर्टची गरज होती, म्हणून तुम्हाला जे पाठीमागून बॅक साईडने व्हाईट कलरचं दिसतंय ते थोडंसं टाईट आणि तो पाठीमागचा पुठ्ठा थोडा टाईट होता, जेणेकरून मला ही माझी शीट एकदम व्यवस्थित आणि अशी लवचिक असू नये, कारण की ती अशी टाईट उभी राहिली पाहिजे, हा माझा हेतू होता. मग ती व्यवस्थित मागून चिटकून घेतली. जो व्हाईट कलरचा पाठीमागे तुम्हाला पुठ्ठा दिसतोय तो तीच शीट आहे, जेणेकरून हा जो दिसतोय तुम्हाला स्क्वेअर शेप तो व्यवस्थित असा टाईट झालेला आहे. ते फक्त मी एक छोटंसं बॉक्स आणि सेलो टेपच्या मदतीने इतकं सारं घरच्या घरी व्यवस्थित असं बनवून घेतलंय. असं कधीच समजायचं नाही की आपल्याकडे एखाद्या गोष्टी नाहीत आणि मग आपण काय करायचं, लगेच हारून जायचंय, असं कधीच नाही करायचं. आहे त्या गोष्टींमध्ये, आहे त्या याच्यामध्ये आपण कसं व्यवस्थित व्यवस्थित आपण आपलं काम करू शकतो हेच नेहमी पाहायचं. कधीच हारून जायचं नाही. आता मी म्हटलं असतं ना, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मेन माझ्याकडे जे ते थर्मोकॉल होतं तेच नव्हतं आणि ते जर नसतं आणि मी काय करणार होती, काहीच नाही. पण मला ही वस्तू मिळाल्या घरात अवेलेबल आहे, त्या वस्तूंमधून मी माझा हा प्रोजेक्ट रेडी केला होता. निशांचा स्कूलचा टायमिंग झाला होता, त्याला घरी घेऊन यायचं आणि बाहेर पाऊस भरपूर पडत होता. थोडासा पाऊस उघडला आणि मी त्याला घेऊन आले. त्यांचे ट्युशन वगैरे हे सर्व काही झालं आणि वेळ आहे ही संध्याकाळची. मला बनवायचं होतं स्वयंपाक आणि आता दिवाळी आली, तर दिवाळीचाही एक पदार्थ मला आज बनवायचा होता. इतकी कामं होती. दिवसभरात मी इतकं काही केलं होतं की मी पूर्ण थकली होती. पण न थकता मला ते आज कंप्लीट करायचंच होतं. ट्युशनवरनं आल्यानंतर निशांत थोडा खाली खेळायला गेलेला, देव पण झोपलेला. त्यामुळं माझ्याकडं वेळ होता आणि मग मी फटाफट माझी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतर मी बनवणार होती शेव. त्याचं प्रिपरेशन थोडंसं मी दुपारीच केलं होतं, जे की लसूण क्लीन करणं, खोबरं कट करणं, फ्राय करणं, शेंगदाणे वगैरे हे सर्व मी केलेलं होतं आधीच. आणि आता मी शेव बनवते. व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण की कॅमेऱ्यामध्ये स्पेस नव्हता. आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.